आपण निसर्ग कॉन्झर्वेशन, त्याच्यानंतर आपण पाहिलं म्युझिओलॉजी, आणि आता आपल्या पुढच्या सत्रासाठी आता आपण फिल्म्सकडे जातो. आणि एका वेगळ्या फिल्म मेकरला आपण आता भेटणार आहोत, ज्यांना राष्ट्रपती अवॉर्ड मिळालेला आहे. असे फिल्म मेकर शिवाजी लोटन पाटील आपल्याकडे आलेले आहेत. त्यांचं जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. शिवाजी लोटन पाटील. सरांकडे बघून कळतं की राष्ट्रपती भवनात जाण्याचा अजून एक वेगळा मार्ग आज कळणार आहे आपल्याला. हो, आपण पहिल्यांदा गाण्याने स्वागत करूया. तुमचं स्वागत करूया. हे गाणं तुमच्या पुस्तकामध्ये 14 पानावरती आहे. नील गगन हरित धरा, शुभ्रतेत नात झरा, हिमशिखरी किरणांचा लाल केशरी गतुरा, चित्र मिळून सारे रोज रेखूया, प्रगल्भ भारताचे निशाण होऊया. हे गाणं आपल्या समोर कल्याण वेदचा आपला कॉयर सादर करतोय. नील गगन हरित धरा, शुभ्रतेत नात झरा, नील गगन हरित धरा, शुभ्रतेत नात झरा, हिमशिखरी किरणांचा लाल केशरी गतुरा. नील गगन हरित धरा, शुभ्रतेत नात झरा, हिमशिखरी किरणांचा लाल केशरी गतुरा. चित्र मिळून सारे रोज रेखूया, प्रगल्भ भारताचे निशाण होऊया. चित्र मिळून सारे रोज रेखूया, प्रगल्भ भारताचे निशाण होऊया. नील गगन हरित धरा, शुभ्रतेत नात झरा. केशरिया शक्ती देत हिरवी ती निर्मिती, समतेचा धवल रंग चक्र असे नित्य गती. केशरिया शक्ती देत हिरवी ती निर्मिती, समतेचा धवल रंग चक्र असे नित्य गती. रंग जीवनाचे रंगून गाऊया, प्रगल्भ भारताचे निशाण होऊया. रंग जीवनाचे रंगून गाऊया, प्रगल्भ भारताचे निशाण होऊया. नील गगन हरित धरा, शुभ्रतेत नात झरा. ध्वज माझा स्फूर्तिदायी ध्येया प्रथमेयी, कृष्ण मेघ जमले तरी धैर्य मला देई. ध्वज माझा स्फूर्तिदायी ध्येया प्रथमेयी, कृष्ण मेघ जमले तरी धैर्य मला देई. प्रयत्न हेच रत्न ओंजळीत ठेवूया,
वाह, क्या बात. आपण शिवाजी लोटन पाटील यांचा परिचय करून घेऊया देवेंद्र, आणि मग आपण त्यांच्याशी गप्पा मारूया. शिवाजी लोटन पाटील हे आमचे कल्याण डोंबिवली महापालिकेतली व्यक्ती आहे, म्हणजे कल्याण डोंबिवली महापालिका एरियामध्ये राहणारे आहेत. सो तो पहिला भाग. दुसरा भाग त्यांच्याबद्दलचा असा आहे, सर मी जेव्हा मागच्या रविवारी त्यांच्याकडे भेटायला गेलो होतो आणि त्यांना म्हटलं की सर आपल्याला मुलाखत घ्यायची आहे, आपल्याला हे बोलायचं आहे ते बोलायचं आहे. एखादा माणूस किती नितळ असतो ना, म्हणजे त्यांची ओळख ना फक्त या 2च वाक्यानंतर थांबवणार आहे. एखादा माणूस किती नितळ असतो त्याचं उदाहरण त्यांनी एका वाक्यात मला सांगितलं. काय विचारणार आहेत माझ्या आयुष्याबद्दल ना, काही पण विचारा, उत्तरं सगळी खरी मिळतील. मला वाटतं एवढा नितळपणा जेव्हा त्या माणसाकडे असतो त्यावेळेस त्यांची ओळख ही त्यांच्या मगाशी जसं तुम्ही म्हणाले की गप्पांमधून होईलच, पण त्या व्यक्तीच्या वागण्यामधून, त्याच्या बोलण्यामधून, आणि ते ज्या माध्यमाला पुढे नेत आहेत किंवा ज्या माध्यमातनं ते लोकांपर्यंत पोचत आहेत, त्या माध्यमामध्ये जेव्हा त्यांना 3 राष्ट्रपती पारितोषिकं मिळत आहेत, हो, त्या या सर्वांमधून म्हणजे मला असं वाटतं थोडेसे डिटेल्स आपण लोकांना सांगायला पाहिजेत आपल्या ऑडियन्सला, की वैशिष्ट्य शिवाजी लोटन पाटील या कलाकाराचं असं आहे की आपली जी सिनेनिर्मितीची कला आहे ही खूप प्रमाणामध्ये शहरी राहिली पारंपरिक दृष्टीनं, आणि खानदेशातल्या एका छोट्या गावामधला, खेड्यामधला एक विद्यार्थी हा सिनेमाच्या वेडानं भारला जातो आणि तो त्याच्या वेगळ्या वाटेचे चित्रपट काढत राहतो. त्याला जे वाटतंय, व्यक्त व्हायचंय, त्या पद्धतीने हा कलाकार व्यक्त होत राहतो. वावटळ हा त्यांचा पहिला चित्रपट, धग हा दुसरा चित्रपट, ज्याला 2013 साली राष्ट्रीय पारितोषिक मिळालं. त्याच्यानंतर हलाल हा त्यांचा चित्रपट, ज्याला 16 सालच्या राज्य महोत्सवामध्ये अनेक पारितोषिकं मिळाली. त्यानंतर 19 साली भोंगा हा जो खूप महत्त्वाचा चित्रपट, ज्याला बेस्ट मराठी फिल्म, बेस्ट फिल्म पुणे इंटरनॅशनल फेस्टिवलला, आणि बेस्ट डिरेक्टर, 3 फिल्म्सना 3 नॅशनल अवॉर्ड्स मिळलं. आणि तरीही चित्रपटामधून आपल्यापैकी खूप जणांनी कदाचित हे चित्रपट सगळ्यांनी पाहिले नसतील. मी त्यांचे काही चित्रपट पाहिले आणि त्यातला एक, मला वाटतं कुठल्या चित्रपटाचा प्रोमो आपल्याकडे आहे, तर तो आपण बघूया आणि मग त्यांच्याशी गप्पा मारायला सुरुवात करूया. भोंगा हा त्यांचा चित्रपट आम्ही जी आपल्या IPH तर्फे ठाण्याला फिल्म फेस्टिवल घेतो तिकडे आपण यावर्षी दाखवला. आणि मी आत्ताच शिवाजी बरोबर बोलत होतो की भोंगा हा चित्रपट काय आहे, तर खानदेशातलं एक छोटंसं गाव आहे आणि त्या गावामध्ये मुस्लिम समाज आहे आणि त्यांचा बांग देणारा एक बांगी आहे आणि तो त्या लाऊडस्पीकरवरून बांग देत असतो. आणि ती बांग आणि ते खेडं आणि तिकडचीच एक दुसरी फॅमिली, इतकं सोपं साधं असं वाटणारं कथानक आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही कथा सांगायची म्हटलीत तर तुम्हाला 4 ओळीमध्ये सांगता येईल. पण ती संपूर्ण कहाणी एका विलक्षण पद्धतीने हा दिग्दर्शक आपल्याला सांगतो. आणि तो भोंगा चित्रपट पाहिल्यावरती मला असं वाटलं की शिवाजीला आपण बोलवलं पाहिजे, कारण तो वेद मटेरियल आहे. तर हा भोंगाचा प्रोमो आपण जरा बघूया. पण आमच्या टायमाला बरं होतं, धर्म घरात होता आणि बाहेर समधी एक. धर्म समध्याच्या आखरीला यायचं. आता धर्म आधी येतो, मग पुढचं बोलणं सुरू होतं. उद्यापासून आपल्या गावामध्ये 4 दिवस कीर्तनाचा नवी हजरत कीर्तना की जाती है. ह्याचं जे शेवटचं वाक्य होतं, नॉईज इज द न्यू रिलिजन, म्हणजे गोंगाट हाच आता धर्म झालाय. तर इतकं मार्मिक असं भाष्य या सगळ्या चित्रपटामध्ये शिवाजीने केलेलं आहे. तेव्हा शिवाजी बरोबर आपण आता गप्पा मारूया, ह्या गप्पांना सुरुवात करूया. शिवाजी, नक्की. वेदच्या व्यासपीठावरती तुझं खूप खूप स्वागत. तुझं गाव कुठलं खानदेशातलं? माझा जिल्हा जळगाव आणि तालुका चाळीसगाव. त्यातलं मांदुर्णे नावाचं एक छोटंसं गाव आहे जे तुम्ही आता या प्रोमो मध्ये बघितलंय, ते माझं गाव. त्याच तुझ्या गावातच? तेच माझं गाव आहे.
अच्छा, जिथं भोंगा फिल्म जिथे धग पण तिथे शूट केला, हलाल पण तिथे शूट केला, भोंगा तिथे शूट करतो. वा, म्हणजे तुझ्या गावातच तू तुझे पिक्चर आहेत ते. चौथा चित्रपट हा आता वाजूया बँडबाजा नावाचा एक चित्रपट रिलीज होईल मार्चला, तो पण तिथे शूट केला. 4 चित्रपट मी तिथे शूट केला. वाजूया बँड बाजा असं तुझं येणारा चित्रपट तिकडेच आहे. वाटतं भोंगाच्या आधी तो रिलीज होईल, त्यानंतर भोंगा रिलीज होईल. अच्छा, हा. पण मला सांग की हीच फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे की ज्या गावात तू राहतोस तेच गाव तुझं लोकेशन असतं. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, तर 4 चित्रपटांचं. हा, तर या लहान असताना तुझं गाव कसं होतं आणि तुला चित्रपटाचा किडा कधी आणि कसा चावला? फारच खतरनाक चावला तो. त्याच्यासाठी बरंच भोगावं लागलं. खरं ते गाव, माझं गाव आता फारच सिमेंटवालं झालं. सगळं घरं बंगल्यासारखे वाटायला लागले. पहिले सगळी मातीची घरं होती. पण माझं गाव जे आहे ते फारच सेट लावल्यासारखं गाव आहे. ते असं बाकीच्या गावांसारखं गाव नाही वाटत. ते त्याच्या गल्ल्या चांगल्या आहेत, त्यांच्या गल्ल्यांची समोरची मागे पुढे घर अशी सगळी व्यवस्था मस्त आहे ते गाव. त्यामुळे ते साहजिक माझं सगळं लहानपण तिथे गेले. 12वी पर्यंत मी तिथे गावातच होतो. मला हा किडा चावला, तसं चावला म्हणता येणार नाही तेव्हा नाही. आमचं गाव जे नदी किनारी आहे, त्या बाजूला एक सायगाव नावाचं गाव आहे, ते मोठं गाव आहे. आणि इकडचं एक छोटंसं गाव आहे माझं गाव. आमच्याकडे डिसेंबरमध्ये आता जस्ट जत्रा संपली आमच्या गावाच्या, दत्तांची यात्रा भरते. तिकडे 15 दिवसाची जत्रा असते ती, तिथे तमाशे येतात. 15 दिवस 15 तमाशे, 10 तरी ठरलेले असतातच. आणि ते गाव थोडंसं उंचावर आहे आणि माझं गाव नदी किनाऱ्याचं एकदम काठाला आहे. तर जत्रा जेव्हा भरते ती एक जत्रेचं लहानपणी आकर्षण असतंच, जत्रेत जाणं. आणि मला आकर्षण होतं त्या तंबूचं, कारण की आमच्या गावातनं स्पष्ट दिसतंय तो तंबू, त्याची लायटिंग, त्याचा भोंगा आणि ते रात्री लावण्या, ते तो आवाजच मला रात्रभर झोपू देईना. पण लहान असताना आईवडील शक्यच नाही ते पाठवतील तमाशा. मग आई तर जास्त कडक माझी सगळ्यात. बाप तरी फारच आतापर्यंत वारले बिचारते, ते पाठीशी उभं राहायचे. पण आई तमाशा म्हणजे बिघडण्याचं काम आहे सगळं ते. तोपर्यंत आमच्या गावात पाटील आणि हे बायका आणि हे सगळं माहितीच होतं सगळ्याला. तर ते हे बिघडण्याचे काम आहे तमाशा म्हणजे. पण मला त्याचं फार आकर्षण होतं, कारण ते लावण्यांचा ते वगनाट्य ते फक्त ऐकूनच फक्त फार बरं वाटेल. त्यामुळे आम्ही मंदिरात झोपायचो लहान पोरं आम्ही. तर फक्त तो आवाज सकाळी 4 वाजेपर्यंत फक्त जागा राहायचं, ते ऐकायचं वगनाट्यपर्यंत. पण मला तिथे कसं पोचता येईल हा एक प्रश्न होता माझ्या, की मला जायचं आहे ते बघायचं. तर वडिलांना सांगू शकत नव्हतं. आमचे काका होते लहान आहे, त्यांच्या पाठी लागायचो. म्हणलं मला यायचं तमाशाला. बऱ्याच वेळा जित नाही, तुझी आई ओरडेल, तुझी आई मला बोलेल, तुझी आई मला बोलेल असं म्हणून काही घेऊन जाईना ते. वडिलांना सांगणं मला काकांबरोबर तमाशाला जायचं. तो म्हणजे तुझ्या आईला विचार. आईला विचारलं, म्हटलं मला काकांबरोबर जत्रेत जायचं. म्हणजे ठीक आहे जा. तिला काय माहिती रात्री जाणार आहे का दिवसा जाणार आहे. जा म्हणून जा जा. आणि मग रात्री काकांना सांगितलं, आईने परवानगी दिली जाऊया. नदीला पाणी असतं आमच्या तिथे. आता तेव्हा माझी हाईट एवढीच असेल. सगळे कपडे काढायचे, काकांचा हात धरायचा आणि त्या पल्याड जाऊन तो तमाशा बघितला पहिल्यांदा. तो तमाशा आठवत नाही कुठला होता तो, पण तिथे गेल्यावर एवढं बरं वाटलं मला की मी जे ऐकत होतो मंदिराच्या याच्यावर ते आज अक्षरशः बघतोय. एकदम मस्त लाईटिंग, त्या नाचणाऱ्या बायका, ते वगनाट्य, त्यांची हसी मजाक. म्हटलं भारी यार. तेव्हापासून जी गोडी लागली तसं वय वाढत गेलं तर एक तमाशा नाही जोडला. बरं, मग नंतर कोण ऐकतं. पिक्चरचा स्क्रीन कसा आला? पिक्चरला तर बराच वेळ आहे येण्यासाठी, सांगायचं गेलं तर भरपूरच आहे. हे चालू होतं मग साधारणतः. मग ते डोक्यात राहत गेलं. मग तो पूर्ण वगनाट्य बघायचं. रात्री सकाळी आम्ही मुलांनी ते सादर करायचं गावात. पाठांतरच नाटक, ते वगनाट्यच लिहून टाकायचं आपणच डायलॉग बनवायचे, सगळं आपणच सगळे मुलं जमवायचो आम्ही आणि ते वगनाट्य सादर. तुम्ही प्रयोग सुरू केले किंवा सादर करायला? ते आमच्या दिवसात जिथं जागा भेटेल तिथे.
झाडाखाली असो, रूममध्ये असो, मंदिरावर असो, कुठेही असो. बर. पण ती गोडी लागल्यामुळे मग ती परत शाळा तर होती, चालूच होती. माझे आईवडील हे शेतकरी म्हणजे त्यांचं स्वतःचं शेत नाही होतं तेव्हा. ते आमच्याकडे म्हणतात सालदारकी, म्हणजे वर्षाचा एक मजूर कामाला कायमस्वरूपी असतो वर्षासाठी, तो तर दुसरीकडे काम शोधायची गरज नसते. तर माझे वडील एक डॉक्टर होते, ते डॉक्टरकडे सालदारकी करायचे. म्हणजे माझ्या जन्माच्या आधीपासून ते मी 12वीला असेपर्यंत एकाच माणसाकडे त्यांनी काम केलं. तर आम्हाला ते जिथं वडील काम करायचे ते शेत आमचंच वाटायचं आम्हाला सुरुवातीला, की आपलंच, कारण की सगळा परिवार तिथंच राबताना दिसायचा. मालक तर कधी दिसलाच नाही आम्हाला लवकर, तो कधीतरी यायचा. तर मग ती शाळा चालू असायची. बाकीचे माझे भावंड बऱ्यापैकी आईच्या याच्यावर दाबलेले असायचे, पण मी फारच बंडखोरसारखा वागायचो. कारण तिला शनिवार रविवार ती मुलांना शेतात कामाला घेऊन जायचे, कारण तेवढेच पैसे भेटतील म्हणून आठवड्याला. पण मी ते टाळायचो. पण त्याच्यामध्ये वडील सपोर्ट करायचे, जाऊ दे त्याला, नाही तर तो अभ्यासाचं कारण सांगतो ना, मग करू दे त्याला अभ्यास. पण मी खोटंच कारण सांगायचो. इकडे तिकडे उन्हाटकाच करत फिरायचो. शाळा सुरू असताना मग आमच्या गावामध्ये 4थीपर्यंतच मराठी शाळा होती. त्यानंतर मग 2 वर्ष 5वी 6वी मी दुसऱ्या गावात काढली. 7वीपासून आमच्या गावात हायस्कूल उघडली. त्या हायस्कूलचा फायदा असा झाला, नव्याने आलेले टीचर, पहिले कोणी BEd किंवा BSc असेच आलेत, आणि 7वीचा पहिला वर्ग झाला, 3-4 टीचर होते ते, 4 मग ते सगळं पूर्ण अभ्यासक्रम सांभाळायचे. पण ते शिकवायचे असे ना, आता मी 5वी 6वी दुसऱ्या गावाच्या हायस्कूलमध्ये गेलो होतो, तिथले टीचर बघितले होते. त्यांचं शिकवणं आणि यांचं शिकवण्यामध्ये जमीन आसमानचा फरक पडलेला होता. तर याचं कारण मला नंतर कळलं की नवीन आलेला जो टीचर असतो तो फार पोट तिडकीने आणि नवीन असल्यामुळे तर धडा असेल, गणित असेल, फार मन लावून शिकवायचं, आणि ते तसंच्या तसं बरोबर पोचायचं. कारण तो ज्या पोट तिडकीने सांगायचा ते खरंच पोचतायचं ते. आणि जे पाट्या टाकणारे होते ते नंतर जे 5वी 6वीला बघितले, त्यांना फक्त आता पगार भेटतोय त्यांना तेच करायचं. एकच धडक किती वेळ कोण वाचेल ना माणूस, मी असो तुम्ही असो कोणी असो द्या. तो पहिल्यांदा जेव्हा एक टीचर येतो, टीचर बनतो, आणि तो धडा पहिल्यांदा जेव्हा वाचतो तेव्हा तो साहजिक आहे, फुल नाटकासारखं फिल्मसारखं सगळं समजून सांगणारा होता. आता तोच धडा परत त्या टीचरला माझ्या मागच्या येणाऱ्या मुलांना जर शिकवत असेल तर तो पाट्याच टाकणार, त्याला ते रुटीन होऊन जातं. त्याच्यातनं ते आर्द्रता येत नाही, ते म्हणजे ते प्रेम नाही, ते काहीच येत नाही. पण आम्हाला नशिबाने तेव्हा ते चांगले टीचर भेटले. आणि 26 जानेवारी 15 ऑगस्ट हे कार्यक्रम आमच्या गावात शाळेत व्हायचे. ते एक भांबरे नावाचे सर आहे, ते आता बदलापूरला इथे हायस्कूलमध्ये आहेत, तेव्हा तिथे होते ते. तर ते कार्यक्रमासाठी त्यांनी कोण काय करू शकतो, तर मुलांनी फक्त शिवाजी उठवलं. तू काय करतो म्हटलं, मी सांगा नाटक वगैरे असं सांगा काय करायचं. मग ते ठीक आहे तू गातो म्हटलं, गातो. मग त्याने गाऊन घेतलं. मग पहिल्यांदा 15 ऑगस्ट आमच्या शाळेत झाला. त्या दिवशी नाटकही बसवलं गेलं. नाटक तू बसव, तुझं मुलं तू सिलेक्ट कर, आणि तुला गायचं पण आहे, असं आम्ही ते सुरू केलं. पण त्याची 15 ऑगस्ट नेहमी फक्त झेंडावंदन दिवसा करायचे, संध्याकाळी प्रॉपर सगळा कार्यक्रम ठेवलेला असायचा गावामध्ये. तिथून जी गोडी लागली स्टेजवरची, तिथे परफॉर्मन्स हा भाग सुरू झाला. ते परफॉर्मन्स याच्यासाठी की सगळं गाव बसलेलं असायचं, आणि तिथं आपण त्या स्टेजवर काहीतरी करतोय आणि लोक टाळ्या वाजवतात आणि हे करतात. म्हटलं अरे चांगले भारी आहे. असं ते ग्लॅमर सारखं वेळ होतं की म्हणजे मी फार हे चालू होतं. तर ती एक तिथं गोडी लागली. दुसरी गोडी, आमच्या समोरचं जे गाव आहे तिथे शुक्रवारी बाजार भरतो. म्हणजे आमच्या गावाचा बाजार त्या दिवशी सगळे कामगार घरीच असतात. तर तिथे फिल्म लागायच्या पडद्यावरच्या, त्या प्रोजेक्टरवरच्या. त्या फिल्म बघायची सुरुवात झाली. पहिला पिक्चर मी जंजीर बघितला होता. जंजीर ब्लॅक अँड व्हाईट होता तो, पण तिथे बघितला तेव्हा. जंजीर बघितला, म्हटलं हे भारी आहे. पहिल्यांदा मी कधीच बघितलेलं नाही चित्रपट, काही माहीतच नव्हतं. मग त्यानंतर मग व्हिडिओ पार्लर तिकडे सुरू झाला. मग तर रोजच चित्रपट, 6 दिवस 5 दिवस 100% चित्रपट बघायला जायचं. ते नदीला कितीही पाणी असू दे, कसंही असू दे, पोहत जाऊ पण जाऊ. बरं, अशा प्रकारे तू चित्रपट पाहायला सुरुवात केली. चित्रपट पाहायला सुरुवात झाली. आता तिकीट असतं 50 पैसे. आता ते 50 पैसे आणायचे तर कुठून? ते शेवटी घरातनं चोरी, आईच्या गल्ल्यातनं वाकडा तिकडा करून तो गल्ला, 1 रुपया तरी 25 पैसे 10 पैसे जे पडतील ते काढायचे.
त्यातनं ते फिल्म बघायचं. कधी किराणा दुकानवाल्याला माल आणून देणं. तर माझ्या गावातलं जे किराणा दुकान आहे त्याला शेवटी त्या मोठ्या गावातच आणायचं असतं. मग त्याची मजदुरी करून मला एवढे पैसे लागतील, एवढे द्यावे लागतील. मग त्याचं काम करायचं, त्याचं काम करायचं, त्याचे पैसे घ्यायचे. आणि इकडे आई शेतात बोलवते कामाला, तिथे जात नाही, पण मी त्याचं काम करतो आणि ते पैसे घेऊन मी फिल्म बघायला जातो. बरं, अशा तू शेकडो फिल्म बघितली असशील. शेकडो म्हणजे मला तर ते रामसे ब्रदर्सचा एक चित्रपट होता जो भूत बंगलासारखा, मला तो चित्रपट फार भारी वाटला होता. म्हणजे एवढा आवडला तर कुठले, त्यानंतर मी बरेच चित्रपट बघतो, आवडायलाच तयार नाहीत बाकी चित्रपट, तोच भारी होता असं वाटायचं त्या वयात. बरं, कारण ते त्या आमच्या गावात त्यावेळी भूत बीत हे सगळं चालूच होतं ना. पण तेव्हा तुला असं वाटलं का की पुढे जाऊन तू ही नाही चित्रपट तेव्हा वाटलं नाही. वाटणं तर बरंच वाटायचं, तेव्हा भरपूर वाटायचं काय काय. मी ते स्वतःच इमॅजिन करायचो, मीच आहे, मीच विलन, मीच हिरो असं वाटायचं ते. बरोबर. तू मग मुंबईत कधी आणि कसा आलास? जसं जसं वय वाढत जातं आपण थोडंसं मेंदूही वाढतो असं आहे. मग त्याच्यामध्ये मायापुरी दिसायला लागले. गावाकडे कधी कधी जुने मायापुरी यायचे ते बघतो, हिरोईनचे फोटो हे सगळं बघून मग ते अट्रॅक्शन तयार होत गेलं की आपण हे सगळं आहे कुठे, तर मुंबईला आहे. बरं, आता आपलं गाव पडलं इथे, आपल्या गावातला एक माणूस नाही तिथे, तर आपण मुंबईला पोचणार कसे आणि जाणार कसे. आणि त्या लाईनमध्ये ते बरोबर फिल्म लाईनमध्ये, कारण ते सगळेच ग्रेट वाटतात आणि फारच मोठ्या लेवलचं वाटतं. आपण तर फारच गरीब शेतकऱ्याचे एक मुलगा आहोत. बरोबर. पण हे प्रॅक्टिकली माहिती आहे, पण स्वप्न बघणं काही सोडतं. मग नाही होतं, जेव्हा होईल ते माहीत नाही, होणार की नाही माहीतच नव्हतं तेव्हा, पण स्वप्न नाही बघ सोडले मी कधी, की मी जाईल तर असं करेन, मी जाईल तर तसं करेन, असं जायला पाहिजे, तसं जायला पाहिजे, पळून जाऊया का, पळून गेलं तर राहणार कुठे, खायला का, इथं तर फुकटात भेटतं घरी. अशा सगळ्या गोष्टी इमॅजिन करायचो मी. बरं. त्याच दरम्यान आमच्या गावात अजून माझा मित्र तो आता ओक हायस्कूलमध्ये टीचर आहे, भारती, पांडुरंग भारती याचं नाव आहे. आम्ही लहानपणाचे मित्र आहोत. तर आम्ही त्या पांडुरंग भारतीचे वडील त्या मंदिराचे पुजारी म्हणून काम करायचे, ते तिथंच राहायचं परिवार. आमचं राहणं जास्त मंदिर आणि ते डॉक्टरचं शेत एवढ्याच 2 जागा गावातल्या लहानपणातल्या. तर आम्ही त्या स्वप्न तशी बघत गेलो तेव्हा. तर पांडुरंग भारती हा जो मित्र आहे त्याची बहीण राहायची कल्याणला इथे, आज आत्ता आहे, ते टीचर होते. त्याला आमचं स्वप्न की आपण जाऊया मुंबईला, कसं पोचायचं, आपण ती जाऊन करणार काय ना, हा प्रश्न होता. माझे एक चुलत काका इथे रेती बंदरला काम करायचे, ट्रकमध्ये रेती भरण्याचे. ते दिवाळीला किंवा सणासुदीला जत्रेला घरी यायचं, त्यांच्या पाठीमागे लागलो. मी म्हटलं काही कर, तुम्हाला मुंबईला घेऊन चाल. अरे म्हटलं शिक्षण कर बाबा, तू शिक्षणशिवाय नाही होणार, ते कुठं येतो, आम्ही तर आमच्यासारखं रेती खाली करावं लागेल. असं करत 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 मी 12वीपर्यंत हायस्कूल पास झालो. चाळीसगावला 11वी 12वी सायन्सला केलं. तिथेही पेपर चालू असताना पेपर संपला की लगेच फिल्म बघायला जायचो. तर तिथंच कोणी वालीच नव्हतं, विचारणारच नव्हतं कोणी. आम्ही रूम करून राहायचो मुलं. आणि 12वी नापास झालो. 12वी सायन्स घेतलं. ते आमच्या टीचर लोकांनीच मला भरीच पाडलं की तुझं चांगलं आहे सायन्स, तू सायन्सच घे. अरे म्हटलं इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे माझा. नाही तू येईल ते टेक्निकल भाषा असते, तू सायन्सच घे. मी घेतलं आणि नापास झालो फक्त इंग्लिशमध्ये झालो. अच्छा. बरं, सायन्स सगळे विषय पास झाला, मी इंग्लिशमध्ये नापास झालो. बरं, मग पुढे मुंबईत यायचं कसं झालं? मग पोचलं, नापास झालं तर तोपर्यंत आमच्या गावामध्ये 4-5 BSc झालेले पोरं होतं. म्हटलं यांचं काही होत नाही, मोठ्यांचं तर आमचं काय होणार म्हणून. त्यापेक्षा म्हटलं आपण मुंबईला प्रयत्न करूया जाण्याचा, आपण स्वप्न साकार होऊ शकतो. बरं, किती साली मुंबईला आला? मी 91 साली मुंबईला पोहोचलो. 91 साली? 91 सालीला मुंबई. ठीक आहे. जूनचा पावसाळ्याचे दिवस होते. मुंबईला त्या काकाला पत्र लिहून परेशान करून टाकले मी. शेवटी काकाचं एक पत्र आलं, म्हणजे ये तो कंपनी शोधली तुला कामासाठी. आणि मग तू काम करायला कुठे सुरुवात केलीस? म्हणजे चित्रपटातलं काम तू कसं शिकायला लागलास? याचं मग मी मुंबईला आल्यानंतर इथे काकांच्याकडे राहायचो. काकाने एक कंपनी शोधून दिली, त्या कंपनीत सुरू झालं. तिथे मला एक उत्तर प्रदेशचा भैया भेटला, म्हातारा माणूस आहे. तो किती शिकला आहे म्हटलं 12वी फेल आहे. अरे तो पढ़ा लिखा कुछ बिझनेस करना, ये क्या गदा मजदूरी करा. कारण ते हेल्परचं काम करायचं होतं तिथे मी कंपनीमध्ये.
हाँ तो करना तो चाहता हूँ बिजनेस, मेरा दुकान है, तो क्या कर, मतलब दूध का डेयरी खोल सकता हूँ मैं, मेरा मामा का गांव में दूध का धंधा है, मैं यहाँ पे खोल सकता हूँ. तर मग त्या पद्धतीने मग ठीक आहे, मेरा दुकान आहे, तू कर ले वहाँ पे. तर पाथरली आता जिथं राहतो मी तिथेच ते दुकान होतं. आता तिथं फारच भरलं ते, तेव्हा फार गर्दी नव्हती तेवढी. दुकान सुरू केलं, डेअरीचा धंदा मस्त बसला. एक माझा लहाना मामा इथे आला, आम्ही दोघं मिळून ते करायला लागलो धंदा. आता झालं असं की दूध बेस्ट दूध 6 फॅटचं दूध आणायचो, त्यामुळे ते धंदा वाढला. तो 14 कॅनपर्यंत 15 कॅनपर्यंत आमचा धंदा गेला. म्हणजे डेअरीचा धंदा व्यवस्थित सुरू झाला. सुरू झाल्यानंतर मला आता आम्ही वाटून घेतलं, मामा दुकानावर तू बस आणि मी सकाळी लाईनी टाकेन. हां लाईनी, घरपोच जे दूध असतं ते मी सकाळी एकटा 4, 4:30, 5 वाजता उठून 250 पावणे 300 लिटर दूध टाकून द्यायचो. 250 पावणे 300 लिटर हां दूध सगळं 4 माळे 5 माळे चढून ते टाकायचो. त्यानंतर 8:30, 9 वाजता नंतर मी खाली. हां काहीच काम नाही, काही काम नाही. मग या दरम्यान म्हटलं मग ते स्वप्न तर होतेच पिक्चर. आता मग ते शोधायचं करतो. मग तेव्हा पांडुरंग भारती माझ्याबरोबर राहायचा तिथे डेअरीवर, आम्ही तिघंच राहायचो. तर पांडुरंग भारतीला पण तेवढीच आवड त्या क्षेत्राची. तर आम्ही शिवाजी मंदिर गाठलं. बरं, दादरला शिवाजी मंदिर नाट्यगृह, तिथेच नाटक होतात, मग ते नाटक बघायला जाऊया आणि तिथे कलाकार दिसतात, हे सगळं दिसायला लागतं. त्या पद्धतीनं मग आम्ही शिवाजी मंदिराला जायला लागलो. हे सुरू झालं 93ला. 91, 92 आम्ही हे सगळे उपसुम्ही धंदे केले सगळे, आणि 93 पासून शिवाजी मंदिरला जायला लागलो. मग तिथे हळूहळू मग कोल्हापूरचे कलाकार, औरंगाबादचे, नागपूरचे अशी ओळख होतेच. आणि तिथे कमवणारा मी एकटा माणूस, बाकी सगळं स्ट्रगलर होते. कारण की त्यावेळेस मला 15-16 हजार रुपये महिन्याला भेटायचे, तो मी एकटाच होतो इथे. बरं, त्यामुळे सगळ्यांचा चहा, वडापाव हे सगळं मी करायचो त्या दरम्यान. पण त्याच्यामुळे काय व्हायचं की ओळख वाढली. खर्च तर खर्च जाऊ दे, ओळख तो होईल. काय जात नाही म्हटलं आपलं. असं करत करत चांगली ओळख झाली. आणि 93 ते 2000पर्यंत मला काय येतं, मी कशात पारंगत आहे काहीच माहीत नव्हतं. कारण खेड्यातनंच पूर्ण आल्यामुळे काय होतं की मुलंच जे ज्यांना खाऊ पी घालतो ते टिंगल उडवायची. अरे तू पहिले बोलण्याचं शिक भाऊ, तू आयरणीचे शब्द तुझ्या अर्धे येत आहेत, तुझे कपडे चांगले नाही आहेत, तुला वाचता चांगलं येत नाही आहे. तिथं एक शशांक केवले नावाचा एक मित्र होता. तो थोडासा खेड्यातनं आला तरी म्हटलं की यार एवढंही असं नाही करता येत ना आपल्याला. की मग त्याने सांगितलं तू वाचायला शिक. अच्छा, वाचन कर, वाचल्याशिवाय होणार नाही म्हणे. म्हटलं आता वाचायचं म्हणलं, लायब्ररी आहे इथे दात खालीच ध्रुव शबिलाच्या समोर, तिथे लायब्ररी लावून घे, काही वाच, तुला जे आवडेल ते वाच, पण वाच, रोज वाच. बरं. हां, तर मी लायब्ररी लावली. कारण पैसे असल्यामुळे लगेच लायब्ररी लावून घेतली. पुस्तक पहिलेच जाड पुस्तक घेतलं असं मस्तपैकी एक. आणि ते एक हे पण असतं ना एक युग, मी वाचायला लागलो, हातात घेऊन शिवाजी मंदिराला उभं राहायचो. त्याने व्हायचं काय, तेच लोक मित्र म्हणायचं, हे घेतलं एवढं जाड इथे घुसेल का, एवढं जाड, असं विचारायचे ते. अरे म्हटलं वाचन मी. अरे म्हटलं पहिले छोट्यापासून सुरुवात कर, असं पासून नाही जमणार तुला. या म्हटलं ठीक आहे, मी बघतो काय करायचं ते. पण वाचायची गोडी लागली. मी ते जाड पुस्तक एक लाईन न सोडता पूर्ण वाचलं पुस्तक. काहीच कळलं नाही मला. इमानदारी सांगतो काहीच कळलं नाही मला. मी काय फक्त वाचलं फक्त बस. बरं. ते शब्द सगळे एक शब्द सोडलेले नाही, सगळं इमानदारी म्हटलं आपण स्वतःशी प्रामाणिक राहूया. बरोबर. पण वाचलं, कळलं काहीच नाही. शशांक केवले बोला काय कळलं का, म्हटलं नाही कळलं रे. म्हण परत वाच. म्हटलं यार लय जाड येते ती वाचत. तर मग ठीक आहे दुसरं बदलून बघ म्हणून मग असं पुस्तकं बदलत गेलो मी. वाचत राहिलो. नंतर कळायला लागलं की हळूहळू आहे काय पुस्तकांमध्ये. मला लेखक कळायला लागले, लेखांची पठडी ते कुठल्या टाईपचं लिहितात ते कळायला लागलं, त्यांना काय सांगतायत ते कळायला लागले. त्यानंतर चित्र उभं राहायला लागलं. वा. ज्या कथा कादंबऱ्या आहेत त्यांचं ऑटोमॅटिक चित्र उभं राहायचं माझ्यासमोर. ते कॅरेक्टर दिसायचे, ते कसे बोलत असतील, कसे वागत असतील, ते वाचता वाचता पूर्ण मी शक्यतो एका बैठकीतच पुस्तकं वाचायचो. मी मध्ये सोडतच नव्हतं.
कारण सकाळी 8:30-9ला फ्री व्हायचो मी. त्यानंतर कामच काही नाही. त्यानंतर मग ते वाचन असं सुरू झालं, ते आजपर्यंत चालू आहे. आजपर्यंत चालू आहे आणि ह्याच्यातून तू शिकत गेलास. वा. पण आता थोडासा आता वेळ नाही भेटत, तरीही मी प्रयत्न करतो की काही चांगलं कोणा विचारून घेतो मी, असं कुठलं चांगलं वाचलं म्हणून. मला खूप महत्त्वाची गोष्ट तू आत्ता सांगितलीस, जी आपल्या सगळ्यांनाच्या समोर यायला पाहिजे, की ते शब्द वाचता वाचता तुझ्या डोळ्यासमोर चित्र उभं राहायला लागलं. आणि मला वाटतं तो एक खूप परिवर्तनाचा क्षण होता. तोही मला कळला नसता, पण मला ते मी डायरेक्टर बनेन हे माहीत नव्हते तेव्हा. हे आपल्याला कारण की ते 93 पासून ते 2000 पर्यंत मी फक्त स्वतःला काय येतं या दरम्यान आम्ही एकांकिका करायचो, ज्युनियर आर्टिस्ट म्हणून जायचो, अशी कामं करत होतो जेणेकरून तिथं टिकून राहण्यासाठी. तिथे टिकून राहणं गरजेचं होतं. 2000च्या नंतर तुला त्या दरम्यान काय झालं, अजून एक की गोष्ट, बऱ्याचशा गोष्टी एका आपण एवढ्या वेळ सांगू नाही शकत, पण थोडंसं फॅमिली प्रॉब्लेम झाले. मी 2 वर्ष लाईनपासून वेगळा झालो आणि मग मी ते याच्याच गुरफटलं. म्हणजे मी जे धंद्यामुळे मग मी गावाला ट्रक घेतला, तो डुबला, सगळी वाट लागली. माझं अक्षरशः की मी रस्त्यावर झालो होतो. बरं. तोपर्यंत लग्न झालं होतं, 2 मुलं झाली होती. बरं. छोटी छोटी 2 मुलं होती आणि मग जगायचा प्रश्न होता तेव्हा. बरं. आत्ता जगायचं कसं, अशा ही वाट लागत गेली आपल्या या स्वप्नाच्या चक्करमध्ये. मग ती लाईन मला म्हटलं आता जाते, आता आपण यातनं शेवटी आता सगळ्याच गोष्टी आपण स्वप्नाने होणार नाही, कारण आता रियालिटीमध्ये आपलं बायको आहे, 2 मुलं आहेत, तर यांना जगवणं गरजेचं आहे. मग ती लाईन सोडून दिली. कट तुम्ही कांदा बटाटे आणि असे विकायला सुरुवात केली. बायको तिथे गल्लीमध्ये कांदा बटाटे विकायची, मी स्टेशनला गाडी लावायचं. बरं. असं ते 2-2.5 वर्ष केलं. पण रात्र दिवस म्हटलं आपण त्याच विचारात का की यार आपण करायला काय आलो होतो, करतोय काय आपण. लकीली माझा एक अशोक कुलकर्णी नावाचा मित्र डोंबलीतच राहतो, तो नेहमी भेटायचा, सॅटर्डे संडेला भेटायचा असतो. त्याला म्हटलं यार लई बटाटे डोक्यात घुसायला लागलेत, कांदा बटाट्याचं, रात्रभर झोप लागे ना, कुठंतरी काम शोध यार म्हटलं, असिस्टंटशिपचं असं काहीतरी जेणेकरून पैसे भेटतील आपल्याला. त्याने काही दिवसानंतर एक काम शोधलं, त्याचा एक मित्र सिरियल करत होता आणि तिथे मला मोका भेटला तिथे असिस्टंटशिप करण्याचा. 25 जून 2000 हा तो दिवस होता. हा दिवस होता जिथे तू पहिला माझा असिस्टंटचा पहिला दिवस. म्हणजे तिथे तू चित्रपट तंत्र ह्याच्याशी तंत्र म्हणणं पाहिजे, मला ते यातनं पडायचं होतं बाहेर. ते कितपत शिकेल हेही माहीत नव्हतं, पण मला नशीब असं चांगलं की ज्या डायरेक्टरकडे कामाला लागलं तो बिनधास्त भरोसा करून, त्याला मला येतं नाही येत त्याला काहीच माहीत नव्हतं, पण त्याने अशोक कुलकर्णी सांगितलं हा असिस्टंटमध्ये ठेवून घेतलं, आपल्या लाईनीचाच आहे. पण त्याने एवढा भरोसा केला, हे स्क्रिप्ट आहे, हे तू कर. आम्ही दिवसा शूटिंग करायचो, रात्री तो एडिटला मलाच पाठवायचा. त्याच्यामध्ये ते तंत्र कळत गेलं की आपण दिवसात जे ॲक्टर लोकांबरोबर शूट करतो कॅमेराबरोबर, ते एडिट करायचं, त्याला म्युझिक लावायचं, हे कसं असतं, ती सगळी प्रोसेस 3 वर्ष लगातार मी ते करत राहिलो. 3 वर्ष लगातार 2000 ते 2003 वर्षपर्यंत लगातार त्याच गोष्टी मी. त्याच्यामुळे तुझे तंत्र कळलं. त्यामुळे मला ते टेक्निक एवढं कळून गेलं की परफॉर्मन्स काय असतो, ॲक्टरला कसं बोलतं चालतं करायला पाहिजे, स्टोरी काय असते, स्क्रीन प्ले काय असतो, त्याचे डायलॉग कसे असावेत, ह्या सगळ्या गोष्टी मला त्या डायरेक्टरच्या चुका मला कळायला लागल्या की हे मी तेव्हा बोललो तर हे करायला पाहिजे, त्यांनी ऐकलं नाही. तेव्हा टेबलवर कळायचं एडिट करताना. त्याच्यामुळे एवढं पक्क झालं ते ज्ञान. आता म्हटलं बस आता याच्यापुढे आपण असिस्टंटशिप करायची नाही, स्वतःसाठी आपण स्वतःसाठी आपण काहीतरी डायरेक्टर बनण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे तेव्हा तुला असं वाटलं की आता आपण आपल्याला 2003 आपल्याला जे त्या माणसाला सोडलं मी आणि सिरियल म्हटलं आपण फिल्मचं नॉलेज घेऊया म्हणून 2004-2005 या 2 वर्षात 3 फिल्म मी असिस्टंटशिप केल्या. म्हटलं हेही बस झालं, आता याही शिकलो आपण, आता आपण फिल्म शिकूया, आता इंडिपेंडंट आपण स्ट्रगल करूया. पण एक विचार असा यायचा की माझ्या चेहऱ्यावरनं वाटतच असेल स्पॉट बॉय, कारण डायरेक्टरचा एक ॲटिट्यूड असतो आणि ते आपल्याकडे नव्हता. आता आव आणूनही आणता येण्यासारखा नव्हतं, थोड्यावर दिसला असता. मी विचार करतो मला कोण प्रोड्युसर मिळेल असा की माझ्यावर भरोसा करून एवढे पैसे लावेल. हो ना. मी म्हटलं परत असिस्टंटशिप सुरू करावी, जगणंही गरजेचं आहे. पण तरी मी म्हटलं नाही, शोधूया आपण. बऱ्याच ठिकाणी गेलो, काही भेटेना.
या दरम्यान वाचन चालू होतं, स्क्रीन प्ले बनवणं चालू होतं, बऱ्याचशा स्टोरी क्रिएट केल्या होत्या. आणि एक मौका असा भेटला की अशोक समर्थ जो आमचा कट्ट्यावरचाच मित्र आहे, तो एक पुण्याची एक फिल्म करणार होता. ती फिल्म करत असताना त्याने त्या डायरेक्टरला सांगितलं, तो सिरियलचा डायरेक्टर होता, त्याने सांगितलं तुला एक मी माणूस देतो, शिवाजी लोटन पाटील त्याचं नाव आहे, माझा मित्रच आहे. त्याने फिल्म केलं, फिल्मचं टेक्निक त्याला माहिती आहे, तू त्याला घे असिस्टंटमध्ये. अच्छा. त्याने केलं म्हणा. तो मला माझा कानावरचा नको म्हणे, काना खालसा पाहिजे म्हणे. अरे म्हटलं टेक्निकल तर पाहिजे ना तुझ्याकडे माणूस कोणीतरी. तो म्हणे मी शोधेन. तो माणूस मला कधी भेटला नाही, मला बघितलं नाही, काय नाही, काहीतरी तिकडे नको म्हणून सांगून टाकलं. ते अशोक समर्थला त्याच्यावर काही भरोसा पटे ना. प्रोड्युसर अशोक समर्थचा मित्र आहे. तो म्हणे याला नॉलेज नाही यार, करावं काय. त्याने प्रोड्युसरला सांगितलं की मी त्याला, माझा एक मित्र आहे शिवाजी लोटन पाटील, त्याने फिल्म केल्या आहेत असिस्टंटमध्ये, त्याला टेक्निकल सगळं माहिती आहे, याला टेक्निकल माहीत नाही आहे आणि मी त्याला देतो, तो मना करतो. कसं काय करतो. प्रोड्युसर बी तेवढाच भारी माणूस. अरे मग सोडा ना, त्याला का नाही देत म्हणे तुम्ही, त्याने जर फिल्म केला तर त्यालाच द्यायला. बरं, म्हणजे तू डायरेक्टरचा असिस्टंट बनायला गेलोच नाही, फक्त पोचलोच नाही, फक्त तिकडेच चर्चा चालू होती ती. बरं. हां हां. मला तर माहित नाही, मी ते इथं दुपारी झोपलो होतो घरी. अशोकचा फोन आला मला, तू कुठे आहे म्हणे, घरी आहे म्हणे. मग तू पुण्याला पोच. म्हटलं पैसेच नाही भाऊ. म्हणे तू काही कर, 50 रुपयाचं जनरलचं तिकीट काढ, पुण्याला पोच. आणि कपडे, म्हटलं कपडे पण नाही चांगले. म्हटलं ठीक आहे तू पोच तिथे. पुन्हा स्टेशनला तो थांबला होता. आम्ही गेलो, पहिले एक ड्रेस चांगला घेतला, बरं घातला तो, आणि संध्याकाळी प्रोड्युसरला आम्ही भेटलो. मग प्रोड्युसर बोलला की ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे ना सगळं, तुम्ही करा, लवकर संपवाय. ऑलरेडी त्यांची गोष्ट रेडी होती, सगळं होतं. ती या गोष्टीमध्ये अशोकचा हिरो होता, अशोक समर्थ, आणि तेजस्विनी पंडित ती हिरोईन होती. ती गोष्ट मला काही आवडेल. म्हटलं पहिलं चित्रपट करायचा आपण, हे असं काय करत. मला की मला एवढं तोपर्यंत मला भरपूर नॉलेज झालं की चांगली गोष्ट काय असते, चांगला सिनेमा काय असतं तेवढं कळलं होतं. ती गोष्टीमध्ये दमच नव्हता, फक्त करायचं म्हणून असं काय करण्यात अर्थ आहे. म्हटलं तरी म्हटलं एक मन म्हणायचं यार बनवूया, करूया. मी हो म्हटलं करूया. माझं लक चांगलं असं की तो जो रायटर राज काजी त्यांचं नाव आहे, ते आपल्या एका फॅमिली प्रॉब्लेममध्ये अडकलेत आणि त्यांना ते पूर्ण स्क्रिप्ट देता येईना लवकर. बरं. त्यांचा स्क्रीन प्ले लवकर रेडी होत नव्हता. म्हटलं अशोकला, म्हटलं प्रोड्युसर गरम आहे, हा भाऊ काय देत नाही आहे, माझ्याकडे स्क्रीन प्ले रेडी आहे, आपण तो त्यांना ऐकूया. अच्छा. बरं. हां. नाही तर हा प्रोड्युसर हातचा जायचा. आणि त्याच्यामध्ये असंही म्हटलं ती तेजस्विनी पंडित फिट होत नाही आहे आणि तू उगाच तुम्ही ते घेण्यात काही अर्थ नाही आहे. आपण याच्यामध्ये तेजस्विनी पंडितला भारी रोल आहे, फक्त तुला सेकंड आहे, एवढंच फक्त आहे, पण गोष्ट लई भारी आहे. हे तुलाही माहिती आहे. म्हटलं ती फिल्म होती वावटळ, आणि ते कादंबरी आहे KF नावाची कादंबरी, आनंद सामंत यांची कादंबरी होती. आणि अतिशय भारी कादंबरी होती. आणि ती पहिली फिल्म तुझी झाली. ती पहिली फिल्म आम्हाला मोका भेटला आणि तो आम्ही तो चौका मारला. त्या वर्षी सगळ्या अवॉर्ड फंक्शनमध्ये जोगवा, दुडगूस आणि वावटळ असे 3च पिक्चर नॉमिनेशनला असायचे. माझा पहिला चित्रपट, आणि तो 8, 9, 10 अशा कॅटेगरीमध्ये नॉमिनेशनला यायचा. त्याच्यामध्ये अवॉर्ड तेजस्विनी पंडितला बेस्ट ॲक्ट्रेसचा अवॉर्ड भेटले आणि बाकी सगळे जोगवाला किंवा दुडगुसला जायचे. नॉमिनेशनपर्यंत पोहोचणं माझ्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट होती. पहिला चित्रपट हा आहे, तुम्ही नॉमिनेशनपर्यंत जातो. तिथून तुझ्या प्रवासाला ही सगळी सुरुवात झाली. नॅशनल अवॉर्ड जे तुला पहिल्यांदा मिळालं ते मला वाटतं धगसाठी बरोबर आहे, 13 साली तुला मिळालं. तर वावटळचा काही भाग दाखवता येईल, ट्रेलर. हा, तो बघूया आपण. वावटळचा बघून घ्या. दरवाजा खोल दो. हा वावटळच्या नंतर धग आला, बरोबर आहे. आता ज्या वेळेला तुला ही सगळी बक्षिसं मिळायला लागली, तुला एक असं वाटलं असेल ना की मला जे व्यक्त करायचंय ते मी करू शकतोय आता. आणि मग तू तुझ्या गावाकडे लोकेशन म्हणून वळलास. ती पहिली फिल्म कुठली आहे?
पहिली भोंगाच गावातले केलेली, गावात केलेली पहिली भोंगाच. पहिली भोंगाच. हा, पण आता ह्या सगळ्याच्या मध्ये हलाल पण गावात केलेली आहे. नाही, हलाल ही मुंबई, राजस्थान आणि कोकण असं या तिन्ही ठिकाणी शूट केलेली फिल्म आहे. आता ना मला जी गोष्ट कळते ती मला लोकांना सांगायची आहे, बरोबर. आणि तुझ्या सगळ्या फिल्म्समध्ये खास करून हलाल, भोंगा या सगळ्यामध्ये ज्याला आपण ट्रॅडिशनल एक फिल्म म्हणतो ना किंवा व्यावसायिक म्हणतो तशा त्या फिल्म्स नाही आहेत. त्याच्यामध्ये काही सामाजिक कॉमेंट केलेली आहे. ते काही सांगू पाहणाऱ्याच फिल्म आहेत सगळ्या, की काहीतरी सांगू पाहणाऱ्या फिल्म्स आहेत त्या, म्हणजे फक्त एंटरटेन करतायत अशा तऱ्हेच्या त्या फिल्म्स नाही आहेत. हे करण्यासाठी जे एक धैर्य लागतं ना, ते नवीन असताना तू कसं काय दाखवू शकलास? तर ते आतापर्यंत जे सांगितलं फिल्मचं नॉलेज आणि जेवढ्या फिल्म बघितल्या आहेत त्याच्यामध्ये पहिलेच बोललं की मला पिक्चर जर रामसे ब्रदर्सचा आवडला असेल तिथून तुम्ही असे चित्रपट बनवेपर्यंत आहे मी. तर प्रवास किती बदल घडत गेले माझ्यामधला हा फरक आहे. याच्यामध्ये होतं का की कदाचित मी जिथं लहानाचा मोठा झालो त्या गावात आणि तिथे गरीब आणि श्रीमंत हा एक प्रकार तो असायचा असतो. ते सगळ्या ठिकाणी सगळ्या लोकांनाही माहिती असतं. तो प्रवास ते मुंबईपर्यंतचा का या प्रवासातनं मला सगळ्याच प्रकारचे लोक आता नेहमी भेटतात. आजही मी गावी महिन्यातनं 1.5 महिन्यातनं गावी जातोच, मी गावासाठी सोडलेलं नाही आहे. तर मग त्याच्यामध्ये हे सगळं आणि वाचनात आलेलं सगळं ते फारच आज पण रिलेट होते सगळ्या गोष्टी. जे लिहून ठेवलं असेल साहित्य आपलं त्यांनी तेव्हा लिहून ठेवलं ते आजही तसंच चाललेलं असंच वाटतं आपलं. आपण काही बदल झालेला वाटत नाही. तेच दुःख आहेत, कोण कोणाला वरबडतोय, कोणाला या सगळ्या गोष्टी तशाच आहे. कोणी ऐकायला तयार असं ते आजही तसंच चाललेलं आहे. आता ते आपण न्यूजमध्ये ऐकताना किंवा वाचताना रिॲक्ट करतो माणूस, स्वतःला पण त्रास होतो त्या गोष्टीचा. पण आपल्याकडे आता का मी पोलीस ऑफिसर नाही होऊ शकत, मी IPS नाही होऊ शकत की सगळं कलेक्टर म्हणून हे सगळं बदलण्याचा प्रयत्न कर, का मी नेता नाही होऊ शकत. की जे आहेत त्यांनी ते करायला पाहिजे खरं. म्हणजे जे आपली आपली जिम्मेदारी असते इमानदारीने आपण जो जॉब आहे तो जर केला तर एवढे प्रत्येकाने म्हणजे माणसांपासून ते नॉर्मल माणसापासून ते ऑफिसर आणि मंत्र्यांपर्यंत सगळ्यांनी आपापलं जर कर्तव्य जर केलं ना, मला नाही वाटत की बाकीच्या लोकांना एवढा त्रास होईल त्या गोष्टीचा. म्हणजे सगळं समाधानी होऊ शकतं असं नाही. एक फिल्म मेकर म्हणून तू तुझं कर्तव्य तर मला वाटतं की मला जर हे जर करता येत नाही तर मी काय मांडू शकतो की यांच्या गोष्टी तरी कमीत कमी मांडाव्यात. की मला जे जमतं माझ्या हातात तेवढंच आहे सध्या. करेक्ट. मी तर बाकी तर काही बदलू शकत नाही. तर कमीत कमी हे मी लोकांना दाखवून काही रिअलाईज करू शकतो का. थोडंसं राहायचं 100 लोकांनी बघितलं त्यातलं 5-4 लोकांना तरी थोडं इम्पॅक्ट होऊ शकतो का. ते जाऊन पुढे जाऊन त्या गोष्टीवर बोलतील का, कमी आपल्याला 4-4 तरी बोलतील की या विषयांवर. असं माझं तो एक भाबडा हे आहे. पण तो खूप महत्वाचा आहे की प्रत्येकाने स्वतःला जे करता येईल ते केलं पाहिजे. आणि सामाजिक विषमता असेल किंवा सामाजिक शोषण असेल तर त्याच्यावरती एक अधिकारी वेगळ्या पद्धतीनं काम करेल, एक नेता किंवा सामाजिक कार्यकर्ता वेगळ्या पद्धतीने काम करेल, पण एक कलाकार त्याच्या कलेतूनच त्याचं भाष्य. म्हणून म्हटलं मी यांच्या लोकांची जी कामं आहेत ते किंवा नॉर्मल आपली माणसं आहेत यांनी कसं आणि कसं वागलं पाहिजे किंवा आपण त्या घटनेच्या स्वरूपाने मी फिल्ममध्ये मांडण्याचा प्रयत्न करतो की हे बघा, कमीत कमी याच्यावर थोडासा विचार करा, आपण काय हे टाळू शकतो का. भोंगा चित्रपटाला तुला राष्ट्रीय पारितोषिक मिळालं, त्याचं वैशिष्ट्य पुन्हा हे की तो चित्रपट तूच प्रोड्यूस केलास. त्याचंही कारण असं आहे त्याच्या आधी माझा हलाल येऊन गेला होता चित्रपट. तर हलालची फारच कॉन्ट्रोवर्सी झाली आणि प्रत्येक थिएटरच्या बाहेर पोलिस लागलेत. त्याच्यामुळे झालं काय की लोक त्या नको बाबा ते डोक्याला तास म्हणून थिएटरमध्ये लोक पोचलेच नाही जास्त. आणि कारण तो हलाल हा मुस्लिम समाजाचा होता आणि ते ट्रिपल तलाक आणि हलाला या गोष्टी सांगणारा होता. ती राजन खान यांची गोष्ट होती. पिक्चर भारी होता. पण पिक्चर खरंच भारी होता. अतिशय तो लागला टीव्हीवर पण बऱ्याच वेळा लागतो, झी टॉकीजला लागतो आता. आणि मला वाटतं झी टॉकीजला जर हलाल लागला तर नक्की पाहावा, नक्की बघावा तुम्ही. एवढा सुंदर चित्रपट आहे तो. त्याला महाराष्ट्र शासनाचं बेस्ट फिल्मचं पण अवॉर्ड भेटले. त्यानंतर मला ही गोष्ट करायची होती भोंगा. त्यानंतर मी बऱ्याच प्रोड्युसर लोकांकडे गेलो. जरा थांब, हलालचं आपल्याला ट्रेलर दाखवत आहेत. आज मिटवूनच टाकतो. हलीम, तुझा माझा संबंध संपला. मी तुला तलाक देतो. तलाक तलाक तलाक. अब्बू, दाजी आले.
जरा जरुरी बोलायचं होतं तुमच्याशी. बोला. हलीमला परत घ्यायला आलोय. एकदा तलाक दिल्यावर बायकोला परत नेता येत नाही, माहित नाही तुम्हाला? मला आता त्यांची तकलीफ बघवत नाही ग. माझ्यासाठीच तर त्याने मला तलाक दिला होता ना. अवा मग आता करायचं तरी काय? ते नाही माहित आपल्याला, पण मी विचारतो आपल्या मौलाना. हादिस ने मुसलमानों को बताया हुआ ये एक पक्का रिवाज है, इसे हलाला कहते हैं. हलाला. तुम्हाला जर हलीमला पुन्हा नांदवायचं असेल तर हलीमला दुसऱ्या कुणासंगत लगीन करून त्यानं जर तिला तलाक दिला तरच तुम्हाला तिच्याशी पुन्हा लगीन करून तिला नांदवता येईल, नाहीतर नाही. हलीमला विचारलं काय समज? तिला काय विचारायचं? पोरगी जाते, तिला काय कळते? आपण जसं सांगू तसं ते वागणार. या परिस्थितीत माझ्या डोळ्यासमोर एकच माणूस दिसतो, ते म्हणजे आपले मौलाना. त्यांनी एक माणसानं कबूल केलं तर भलं होईल माझ्या पोरीचं. शेख बालू मियाँ, इनके दुख्तर नेक अख्तर हलीम भी को निकाह में दिया. क्या आपको कबूल है? मैंने कबूल और मंजूर किया उसको और उसके महल. और अब हलाला के दस्तूर के मुताबिक शौहर बनकर मुझे तुम्हारे साथ एक रात तो गुजारनी ही पड़ेगी. यो रिवाज जर का नवऱ्याला सजा म्हणून बनवलाय तर इथे नवरा कुठं काय बघतोय ग? बाईच्या जातीला हे समजा सहन करावंच लागतंय बघ. आता तुमचा रिवाजच आहे तसा, त्याला तू तरी काय करणार? मला तलाक नका ना देऊ. खेळणं करून टाकलं तुम्ही माझं. एकाचं मन भरलं की दुसऱ्यानं वापरायचं आणि दुसऱ्याचं झालं की पुन्हा पहिल्याकडे जायचं. माझं सावताचं काय हाय का नाही? तुमच्या या रिवाजात अडकत चालले मी. या ज्या सगळ्या फिल्म्स आहेत, हलाल असू दे, भोंगा असू दे, तुम्ही सर्वांनी जरूर पहा. हलाल फिल्म लागत असते, त्या आपल्यावरती असा ठाड ठाड असं ठोकतात, त्या म्हणजे कसं डायरेक्टली ठोकतात. आणि आणि त्याच्यामध्ये आपल्याला तुझे सगळे कॅरेक्टर्स बघितलेत आपण, तर कोण त्यातले कलाकार हे व्यावसायिक कलाकार आहेत, कोण स्थानिक आहेत, हे कधीच आपल्याला कळत नाही. तर हे एक फार इंटरेस्टिंग गोष्ट मला वाटतं. तेच सांगतो ना, मी माझं ते वाचनाची गोडी म्हणजे चित्र दिसायला लागलं तर मला सगळे नवीनच दिसतात माणसं तिथे. आता जर मी आता माझी स्टोरी आता भोंगाची केली मी, ती माझीच गोष्ट आहे. धगची गोष्ट ही माझीच गोष्ट आहे. तर मला जे कॅरेक्टर दिसतात मी त्याला मॅच करण्याचे प्रयत्न या लोकांमध्ये. तो माणूस दिसला की तू त्याला मॅच करतो. त्याला म्हणजे भोंगा चित्रपटामध्ये ज्याने बांगीची भूमिका केली आहे, जो तो बांग देत असतो, जो मुस्लिम आहे, तो मुळामध्ये अगदी हिंदूच आहे. तो ब्राह्मण आहे. तो ब्राह्मण आहे. तो माझा असिस्टंट आहे. हो, तो इतका अप्रतिम उर्दू बोलतो आणि ती बांग देतो की आपल्याला कठीण अशक्यच वाटतं की हा माणूस ब्राह्मण आहे म्हणून, हो ना. तर म्हणजे भोंगासारखे किंवा आता सुद्धा आपण बघितलं की मुस्लिम समाजातल्या एका रूढीवरती त्याच्यामध्ये भाष्य आहे आणि त्यातल्या स्त्रीच्या दैनेवरती. जेव्हा ना तुझ्यासारखा दिग्दर्शक धार्मिक अशा तऱ्हेच्या फिल्म्स करतो, तू म्हणालास पोलीस बंदोबस्त, मग व्यावसायिक दृष्टीनं त्या कशा चालतात? खरं म्हणजे सांगू का, मी ज्या फिल्म केल्यात खरं म्हणजे अतिशय सुंदर फिल्म आहे. असं फार जड फिल्म आहे तर डोक्यावर असं नाहीये. असं अजिबात नाही, अजिबात नाही. मी या सगळ्या फिल्म माझ्या गावात दाखवतो, प्रॉपर प्रोजेक्टर घेऊन जातो आणि सगळ्या फिल्म गावात दाखवतो. प्रत्येक माणूस हसायच्या ठिकाणी बरोबर हसतो, रडायच्या ठिकाणी बरोबर रडतो. म्हणजे त्यांना जर कळत असेल तर प्रत्येक माणसाला कळले पाहिजे गोष्ट. करेक्ट. म्हणून ही गोष्ट तर असं होऊच शकत नाही की कोणाला कळणार नाही, डोक्यावर जाण्यासारखी आहे. आणि मी स्वतःला टेस्ट माझ्या गावातच करून घेतो पहिले की त्यांना आवडते का नाही. त्यांना आवडले तर सगळ्यांना आवडेल. कारण की ते त्याच्यामध्ये ज्युनियर आर्टिस्ट म्हणून पासिंगला वगैरे असतात, ते लोक स्वतःची पासिंग सुद्धा विसरून जातात की मी इकडनं गेलोय. ते इन्व्हॉल्व झाले असतात फिल्ममध्ये. अच्छा, कारण त्यांनी त्याच्यात काम, त्यांनी ऑलरेडी काम त्याच्यासाठी आलं की मी कुठेतरी काम केलं, मला स्वतःला बघायचं पडद्यावर. ते आलेले असतात पण ते स्वतःला विसरून जातात की मी यातनं किती वेळा गेलो. ते पिक्चर संपलं, अरे मला तू दाखवलंच नाही, अरे म्हटलं तू फिल्ममध्ये इन्व्हॉल्व होता भाऊ, तिथे तुला कळलंच नाही तू गेला त्याच्यात निघून. आणि ते फिल्म त्यांना कळते तर सगळ्यांना कळू शकते, मला असं वाटतं. क्या बात आहे. म्हणून म्हटलं प्रॉब्लेम फक्त हा होतो की
फिल्म बनवणं माझ्यासाठी आता मला वाटतं की मी चांगली फिल्म तर नेहमीच बनवू शकतो, पण याचं मार्केटिंग आणि रिलीज करणं हे फार अवघड काम आहे. जर आता माझा भोंगा फिल्म आता मी प्रोड्युसर आहे, मी ते याच्यासाठी केली की म्हटलं प्रोड्युसर भेटेना आणि डोक्यातनं गोष्ट काही बाहेर जाईना, म्हटलं काहीतरी करून मी स्वतःच लावतो पैसे, प्लॅनिंग केलं थोडं कमी खर्चात कसं होऊ शकतं आहे. आणि गावातला मित्र आहे त्याला म्हटलं थोडे पैसे लागतील भाऊ तू दे, म्हणजे ठीक आहे देतो. आजपर्यंत त्याने ॲग्रीमेंट नाही काय नाही, त्याला म्हटलं तुझं प्रोड्युसर म्हणून नाव लावतो, त्याचं नाव पण लावलं आणि तो आज लक त्याचं चांगली, तो माझ्यावर सगळ्या ठिकाणी फिरतोय आज सगळ्या अवॉर्ड फंक्शनला. फिल्म बनली, फिल्म झालं फुल व्यवस्थित आहे, नॅशनल अवॉर्ड घेऊन टाकला त्या फिल्मने. आता ते रिलीज करायचं म्हटलं की त्याला लागतात पैसे. प्रॉडक्ट बनवलं स्वस्त्यामध्ये, पण ते लोकांपर्यंत, कारण की भोंगा हे नाव आता ठीक आहे आता थोड्याफार लोकांना कळलं की राष्ट्रपती पुरस्कार भेटला म्हणून, पण ते चांगल्या पद्धतीने जर रिलीज करायचे असेल तर त्याचे प्रमोशन जे आहे ते फार महागडं आहे आणि ती रिलीज घ्यायला कोणी तयार नाही आहे. कदाचित माझ्याकडे जर तेवढे पैसे असते तर मी झी टॉकीज सारखंच त्याला रिलीज केलं असतं, तेवढंच प्रमोशन केलं असतं. कारण झीवाल्यांना का जमतं या मोठ्या कॉर्पोरेट हाऊसना की त्यांची मॅन पॉवर तेवढी आहे, त्यांना 4-5 करोडचं काही फरक पडणार नाही डुबले तरी, पण त्यांचं त्यांना माहिती आहे की कसं वसूल करू शकतो आपण. बरोबर. त्यामुळे ते बिनधास्त लावतात आणि त्यामुळे त्या पिक्चरचं बिझनेस आपल्याला 17 करोड 20 करोड 100 करोडपर्यंत झालेलं असतं. बरोबर. हे नवीन प्रोड्युसरला फार मुश्किल आहे. एवढं सगळ्या अडचणी असूनही तू फिल्म्स का करत राहतोस? ज्याच्यासाठी आलोय ते तर मी सोडणारच नाही. एवढा स्ट्रगल केला आहे, एवढे दिवस घासलेत, तर ते मी मरेपर्यंत सोडणार नाही. ते का जोपर्यंत करता येईल मला ते म्हातारपणी ते देतात तो आवड जरी दिला तरी मी ते करत राहीन. वा वा. मला याच्याशिवाय जमणार नाही, मला दुसरं कामच येणार नाही, दुसरं तुला कामच येणार नाही म्हणून. आता तुझा जो येणारा चित्रपट आहे बँड बाजा, काय वाजवे बँड बाजा, हा तो कसा आहे? तो कॉमेडी आहे. कॉमेडी आणि ती लव्ह स्टोरी आहे थोडी. अरे वा. ती फुल कमर्शियल, तुम्ही म्हणता त्यात गाणे बिणे हे सगळं त्याच्यात आहे, सगळा मसाला त्याच्यात आहे. बर, म्हणजे तू ही फिल्म करणार आहे. ते माझ्यासाठी सोपं आहे, हे अवघड असतं. हे मला फार अभ्यास करायला लागतो, त्याचा अभ्यास करायची गरज नाही पडत. त्याकडे एवढ्या पिक्चर बघून टाकलेत, त्यातलाच कुठलं तरी उचलायचं चुप झालं. हे नवीन असतं, हे शोधावं लागतं, हे फार अवघड असतं. हे फार अवघड असतं. मित्र, तासभर आपण शिवाजी बरोबर गप्पा मारतो आणि अगदी सुरुवातीला देवेंद्र सरांनी आपल्याला सांगितलं की त्याने शिवाजीने देवेंद्र तुला सांगितलं होतं की जे बोलेन ते खरं बोलेन. काय विचारायचंय? हा, काय विचारायचं प्रश्न म्हणजे मुलाखत काय डिझाईन करायची गरज नाही, काही नाही, मी सांगणार. मला ह्याच्यातून कळलेली गोष्ट शिवाजी तुझ्या एकंदर या गाथेमधली अशी आहे की माणूस शिकतो कसा आणि माणसाने शिकावं कसं. एका बाजूने कुठल्याच बॉक्समध्ये याचा प्रवास बसत नाही. नक्कीच. आणि तो प्रवासच मुळात आउट ऑफ बॉक्स चालू झालाय बघा. एक ग्रामीण अशा तऱ्हेचं वातावरण, त्या वातावरणामधला एक शेतमजूर सालदार कुटुंबातला मुलगा, त्याला पहिल्यांदा आकर्षण वाटतं ते आवाजाचं, ध्वनीचं, आणि मग तो कनातीतला तमाशा पाहतो तेव्हा त्याला फील येतो परफॉर्मन्सचा. तो फील परफॉर्मन्सचा आल्यावरती शाळेमधले शिक्षक त्याला त्या परफॉर्मन्सचा फील अधिक गडद करून देतात. मग त्याच्या जीवनामध्ये सिनेमाचा स्क्रीन येतो, मग तो हावरटासारखा सिनेमा पाहायला लागतो आणि त्याच्या डोक्यात एक स्वप्न निर्माण होतं की मला त्या खेड्यातून शहरात यायचंय. शहरात आल्यावरती या शहरातल्या सगळ्या धामधुमीमध्ये तो स्वतःला बसवतो आणि तरीही आपलं स्वप्न सोडत नाही. दुधाच्या लाईनी घालता घालता तो स्वतःचा जनसंपर्क वाढवायला लागतो आणि तिथे त्याला पुस्तकाची किल्ली मिळते. पुस्तकाची किल्ली मिळाल्यावरती पहिल्यांदा शब्द कळतात, अर्थ कळत नाही, तरीही हा चिकाटी सोडत नाही, शब्दांच्या मागे लागलेलाच असतो. मग त्याला शब्दांच्या पलीकडचं हळूहळू कळायला लागतं आणि जे त्याला कळतं ते दृश्याच्या रूपात दिसतं.
दृश्याच्या रूपामध्ये दिसल्यावरती मग त्याच्या लक्षात येतं की जर मला स्वप्न पूर्ण करायचं असेल तर फक्त दृश्य बघून चालणार नाही, ते दृश्य कॅमेऱ्याच्या चौकटीमध्ये फ्रेममध्ये कसं घालायचं ते शिकायला पाहिजे. दुसरा लढा सुरू होतो जिथे सिरियल येते, मग फिल्म्स येतात, होता होता चित्रपटापर्यंत तो येतो. चित्रपटामध्ये सुद्धा त्याच्यासमोर एक वाट सोप्या चित्रपटाची असते. ती वाट असताना सुद्धा रांगेने 4 ते 5 चित्रपट तो आउट ऑफ बॉक्सच बनवतो. हा जर अख्खा प्रवास आपण जर पाहिला तर त्या प्रवासामध्ये चित्रपटाच्या दिग्दर्शकाचा जो एक स्टिरिओटाईप आहे, तो स्टिरिओटाईप संपूर्णपणे नष्ट झालेला आपल्याला दिसतो. की हा FTIचा ग्रॅज्युएट आहे, ह्याने वर्ल्ड सिनेमा पहिल्यापासून पाहिलेला आहे, याने चित्रपटावरची एक 10, 15, 20 पुस्तकं वाचलेली आहेत, जो बोलताना सुद्धा कुरोसोवांचा तो पिक्चर, रेचा हा पिक्चर असे दाखले देतो अनेक वेळेला न समजता सुद्धा. त्या माणसाच्या तुलनेमध्ये मातीतून येणारं शहाणपण हे किती मोलाचं असतं चित्रपट कलेतलं. आणि म्हणून एका अर्थानं आपण शिवाजीला स्वयंभू असं म्हणू शकू. स्वयंभू या शब्दाचा अर्थच असा आहे की जो स्वयं म्हणजे स्वतः, भू म्हणजे मातीतून उभा राहायला येतो. आणि जो मातीतून उभा राहिला आणि आता तो म्हणाला की मला माझं गाव सेट सारखं दिसतं, आणि आता तो त्याच्या गावाच्या सेटवरतीच त्याचा चित्रपट आणि त्याची कथा आपल्याला दाखवतो. हा विलक्षण चित्तवेधक अशा तऱ्हेचा प्रवास की जो आउट ऑफ बॉक्सच होता. आणि म्हणून शिवाजी, तुला आमच्या सगळ्यांच्या वतीनं शुभेच्छा द्यायची आहे. थँक्यू की बॉक्स मध्ये कधीच सापडू नकोस. तू आउट ऑफ बॉक्सच आहेस आणि आउट ऑफ बॉक्सच राहा. खूप खूप धन्यवाद. तोच असेल. शिवाजीसाठी जोरदार टाळ्या होऊ देत. मी मुकुंद बापट सरांना विनंती करतो की त्यांनी शिवाजी लोटन पाटील त्यांचं पुरस्कार द्यावा. पुरस्कार शिवाजीचं आपण कौतुक करूया. पण इतके पुरस्कार ऐकल्यावरती तुमच्या डोक्यात पुरस्कारच आला तेव्हा आपण त्यांचा सन्मान आणि ही प्रेमाची भेट देऊया. बापट सरांचं आपलं वैशिष्ट्य सर असं की पहिल्या वेदपासून कल्याण वेदला आशीर्वाद देणारी जी काही माणसं आहेत खास, की ज्यांना कल्याण वेद कळलं की ते आशीर्वादाला उभे राहतात, त्यातले आपले मुकुंद बापट सर मला नेहमी जाणवतं. आणि ठाणा वेदचे गेली 30 वर्ष प्रेक्षक. वा, पूर्ण त्यांच्या हस्ते शिवाजीचा सत्कार आपण करूया. आणि पुढच्या सूचना